वेलकम वन्स अगेन. सो लेट स्टार्ट. आपण लास्ट लेक्चरला बघा न्यूमेरिकल्स किंवा काही CETचे क्वेश्चन्स डिस्कस केले ऑन द मॅग्नेटिक मटेरियल्स. आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल हा टॉपिक बघतोय आपण. ऑलरेडी तो टॉपिक थिअरॉटिकली संपलेला आहे. त्याचे काही न्यूमेरिकल्स आहेत, मग काही बुकमध्ये अनसॉल्व न्यूमेरिकल्स असतील किंवा काही CET पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूमेरिकल्स असतील, तर त्याचं डिस्कशन आपण या ठिकाणी करतोय. ओके. सो अजून 1-2 लेक्चर्समध्ये याचं सगळं डिस्कशन संपेल. अजून CETचे क्वेश्चन्स आणि बुकमधले अनसॉल्व क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो आपण काल पण काही मागच्या लेक्चरला काही न्यूमेरिकल्स डिस्कस केले. आपण आज पण न्यूमेरिकल्स घेऊन डिस्कशन करूया त्याच्यावरती, आणि मग पुढच्या तुम्हाला या टेस्टला या टॉपिकवरची म्हणजे या टॉपिकचे क्वेश्चन्स असतील. सो सगळं व्यवस्थित जेवढं झालेलं आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके. चला तर आपण मग सुरू करूया. टेक्स्टबुक न्यूमेरिकल जे आहेत, जे अनसॉल्व आहेत त्याच्यापासून. ओके. सो लुक ॲट द क्वेश्चन. द वर्क डन फॉर रोटेटिंग ए मॅग्नेट विथ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m थ्रू 90 डिग्री फ्रॉम इट्स मॅग्नेटिक मेरिडियन इज n टाइम्स द वर्क डन टू रोटेट थ्रू 60 डिग्री. ओके. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आता वर्क डन इथं कंडिशन दिलेली आहे. ओके. सो व्हॉट इज द कंडिशन, जस्ट चेक. सो वी कॅन से दॅट द गिवन पॉइंट. सो वर्क डन जेव्हा मॅग्नेट 90 डिग्रीने रोटेट केला जातो, ओके, तेव्हा साहजिकच जास्त वर्क डन लागतंय, इज इक्वल टू n टाइम्स जेव्हा मॅग्नेट 60 डिग्रीने रोटेट केला जाईल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. ही दिलेली कंडिशन आहे बघा. द वर्क डन फॉर रोटेटिंग ए मॅग्नेट विथ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m दिलेला आहे, कॅपिटल M. तिथं स्मॉल m म्हटलं, आपण कॅपिटल M म्हणूया. थ्रू 90 डिग्री फ्रॉम इट्स मॅग्नेटिक मेरिडियन इज n टाइम्स द वर्क डन रिक्वायर्ड टू रोटेट थ्रू 60 डिग्री. सो दिस इज द कंडिशन अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. सिम्पल एवढंच आहे. आणि यातला हा n किती असेल असं विचारलेलं आहे. ओके. याचा अर्थ आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा या वर्क डन 90 डिग्रीची व्हॅल्यू काढायला लागेल, ॲज वेल ॲज वर्क डन 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. ओके. आता याच्यामध्ये बघा मॅग्नेटच्या पोझिशनबद्दल थोडंसं कन्फ्युजन राहतं, काही शंका पण आल्या होत्या याच्या आधी. सो तुम्ही एक लक्षात ठेवा की मॅग्नेटच्या पोझिशन्स आपण ज्या बघितल्या होत्या त्या तर लक्षात ठेवाच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अशी बघितली होती, बरोबर, नंतर अशी बघितली होती, म्हणजे मॅक्सिमम 0 आणि निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी बघितली होती आपण, आठवते. तर आता ॲक्च्युली इथलं वर्क डन म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जीच असणार आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे की मॅग्नेटिक मेरिडियन शब्द आलेला आहे बघा. मॅग्नेटिक मेरिडियन कुठं असतो बघा, आपण अर्थ सरफेस कन्सिडर करतो. ओके. सो अर्थ सरफेसला नॉर्थ आणि साऊथ हे पोल्स असं आपण म्हणतो, जिओग्राफिक पोल्स असतात किंवा जिओग्राफिक मेरिडियन म्हणतो त्याला. आणि ॲक्च्युअल अर्थचा मॅग्नेट हा इथं असतो बघा. म्हणजे अर्थमध्ये जो मॅग्नेट आहे तो ॲक्च्युअली इथं आहे, म्हणजे हा अँगल आहे. सो याला मेरिडियन म्हटलं जातं, मॅग्नेटिक मेरिडियन. सो कंडिशन दिले बघा. सो थ्रू द मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हटलेलं. सो इकडे आपल्याला रोटेट करायचं असं आपण म्हणूया. ओके. सो आपण ज्या 3 पोझिशन्स घेतल्या होत्या त्या इथं घ्यायच्या नाहीत. आपण काय करायचं, आधी मॅग्नेट असं आहे असं म्हणूया आणि इकडून इकडं रोटेट करतोय असं आपण कन्सिडर करायचं. ओके. मग आता जेव्हा मॅग्नेट असं असेल, ठीक आहे, तेव्हा आपण काय म्हणूया की हा मॅग्नेटिक मेरिडियनला पॅरलल आहे. बघा, जेव्हा मॅग्नेट असा असेल, उभा असेल किंवा असा असेल, हा थोडासा आपण उभाच घेऊया. ॲक्च्युली अर्थमधली कंडिशन आहे, पण ॲक्च्युअल मॅग्नेट हा उभा म्हणूया, नॉर्थ आणि साऊथ. सो उभा असेल तर तो ही मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि मॅग्नेट पण असा आहे, म्हणजे आपण काय म्हणूया की तो पॅरलल आहे मॅग्नेटिक मेरिडियनला. तो आपला डायपोल मोमेंटचा मॅग्नेट. ओके. सो ही आपली पहिली कंडिशन. मग एकदा तो 90 रोटेट करायचा आहे, एकदा तो 60 रोटेट करायचा आहे. ओके. म्हणजे वर्क डन काढायचं आहे आपल्याला, एकदा 90 डिग्रीचं आणि एकदा 60 डिग्रीचं. ओके. सो वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. आता आपण बघूया की वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी 90 डिग्रीज बघूया. आधी बेसिक फॉर्म्युला लिहा. बेसिक फॉर्म्युला आपण कसा लिहितो, MB ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ θ1 मायनस कॉस ऑफ θ2 घेतो. चालेल. मग आता 90 डिग्रीसाठी काय करायचं बघा, MB आता कॉस ऑफ θ1 म्हणजे इथनं आहे आणि इकडे गेला कॉस ऑफ θ2 झाला. सो कॉस ऑफ 0 मी घेतो. 0 का घेतलं कळलं, कारण मॅग्नेटिक मेरिडियनला आपला हा मॅग्नेट असा आहे, म्हणजे पॅरलल आहे थोडक्यात. असा आहे म्हणजे हा असा आहे, तो असा आहे, तो अर्थच आहे.
आणि जर असा असेल तर तो मॅग्नेटचा असतो ना. ओके, सो मॅग्नेटिक मेरिडियनला तो पॅरलल असल्यामुळे आपण अँगल सुरुवातीचा किती घेतला 0, म्हणजे θ1 ची व्हॅल्यू 0 झाली आणि आता θ2 90 डिग्री करायचं. सो कॉस 90 करायचं. सो इट बिकम्स हे 1 होईल, हे 0 होईल. सो MB मिळेल बघा आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर हा मॅग्नेट 90 डिग्रीने रोटेट केला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी झाली, मॅक्सिमम झाली बघा. आधी असा होता मॅग्नेट, आता आपण 90 रोटेट केला म्हणजे हा मॅग्नेट असा आला. सो या केसमध्ये आता आठवा त्याची त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी होती, जास्त होती, पॉझिटिव्ह होती. सो इथं अनालाइज ते होऊ शकतं. म्हणून म्हटलं की मी सुरुवातीला त्या डायग्राम इथं कन्सिडर करू नका. सुरुवातीला काय कन्सिडर करा, मॅग्नेट आहे तो मेरिडियनला पॅरलल आहे. सो सुरुवातीची केस 0 अँगल म्हणूया. का तर असा मॅग्नेट म्हटलं की ते 90 वाटेल ना, त्याप्रमाणे विचार केला तर. म्हणून म्हटलं तो विचार करू नका. तुम्ही हा विचार करा की आत्ता मॅग्नेट हा मेरिडियनला पॅरलल आहे. सो 0 डिग्री. आता तो असा केला, 90 केला. सो वर्क डन झालं ना, टॉर्कच्या रिव्हर्स झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढली. सो किती झाली, एवढी झाली. आता हाच फॉर्म्युला सेम W60 साठी बघूया, म्हणजे वर्क डन. सो फॉर्म्युला तोच MB cos ऑफ 0 मायनस कॉस ऑफ 60. ओके, सो पुन्हा एकदा MB. आता कॉस ऑफ 0 किती आहे, कॉस 0 तर ऑलरेडी 0च आहे आणि कॉस 60 1/2 असतं ना. सो 1 मायनस 1/2 म्हणूया आपण. ओके, बरोबर आहे ना हे. सो हे 1/2 येणार म्हणजे हे किती येणार, MB/2 येणार. सो हे झालं वर्क डन when magnet is rotated through 60 डिग्री. बघा, जेव्हा मॅग्नेट 60 रोटेट केला जाईल, जेव्हा मॅग्नेट 90 रोटेट केला जाईल, साहजिकच आहे की 90 जेव्हा रोटेट केला जाईल तेव्हा त्याचं वर्क डन कसं असेल, जास्त असेल ना. कारण हा मॅग्नेट जेव्हा इथं येतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. जेव्हा असा होता तेव्हा पोटेन्शियल एनर्जी 0 होती आणि जेव्हा असा झाला तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह झाली. लक्षात येते. सो आपण इथनं सुरुवात करूया, 0 to 90, 0 to 60 सुरुवात करूया, चालेल. ओके, सो आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या, वर्क डन 90, वर्क डन 60. ह्या 2 व्हॅल्यू आपण इथं पुट करून ह्या यांची व्हॅल्यू बाजूला काढू शकतो. चला पुट करूया मग. सो देअरफॉर 90 किती आहे, MB इज इक्वल टू N टाइम्स हे किती आलं, MB/2. सो देअरफॉर N is equal to 2. So answer is 2. So what is the factor of N? N काय डिफाइन करतोय तर थोडक्यात 2 पोटेन्शियल एनर्जी मधलं रिलेशन डिफाइन करतोय. सो थोडक्यात पोटेन्शियल एनर्जी डबल असते कुठं, 90 डिग्रीला, 60ला निम्मे असते. ओके, का तर वर्क डन पण निम्म झालं नाही तर MB/2 झालं थोडक्यात. लक्षात आलं. सो दिस इज द करेक्ट आन्सर, दॅट इज व्हॅल्यू ऑफ N इज इक्वल टू 2. चलो पुढचा बघूया. बघा हे समजलं का व्यवस्थित. चलो नेक्स्ट. An electron in an atom is revolving round the nucleus in a circular orbit of radius 5.3 into 10 raised to minus 11 meter. 5.3 into 10 raised to minus 11 meter. This is radius. Radius दिलेली आहे. Next, with a speed of 2 into 10 raised to 6. Velocity दिलेली आहे 2 into 10 raised to 6 मीटर पर सेकंड. युनिट चेक करा, सगळे SI युनिट दिसत आहेत. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट M ऑर्बिटल आठवतंय का बघा. नेक्स्ट, अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन L इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा, an electron in an atom is revolving round the nucleus in a circular orbit of radius 5.3 into 10 raised to minus 11 meter. रेडियस दिलेले आहे विथ ए स्पीड ऑफ 2 into 10 raised to 6 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी दिलेली आहे. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे M ऑर्बिटल फाइंड करायचं आहे.
ॲज वेल ॲज अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करायचं आहे. आठवा, आता बेसिक आहे, फक्त याच्यामध्ये बघा काय अवघड आहे, तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स अवघड आहेत. ओके, आता आपल्याला जनरली चार्ज एक लागतो बघा, चार्ज, ओके, किंवा मास लागतं इलेक्ट्रॉनचं, तर ते कधी कधी दिलेलं असतं, शक्यतो गिवन पॉईंट्समध्ये देतातच, जरी दिलं नसलं तरी ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके, सो इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम, आणि इलेक्ट्रॉनचं मास किती असतं, 9.1 इंटू 10⁻31 kg. आठवतंय, एच प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.6 इंटू 10⁻34 जूल सेकंद. असे कॉन्स्टंट जे आहेत ते आपल्याला पाठ पाहिजेत. मी म्हटलं होतं की आधी ते फॉर्म्युलेट करा, सगळे एका पेजवरती सगळे कॉन्स्टंट लिहा, किंवा टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही समरी करत असतात तेव्हा त्या समरीमध्ये ते तयार करा, काही हरकत नाही, पण आपल्याला कॉन्स्टंट्स लक्षात राहिले पाहिजेत. ओके, सो पहिला फॉर्म्युला बघूया आपण यम ऑर्बिटलचा. सो EVR/2, बघा ई आला का, सो ई मीन्स व्हॉट, चार्ज, दॅट इज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम, ॲज वेल ॲज मास ऑफ इलेक्ट्रॉन पण येणार आहे, ME 9.1 इंटू 10⁻31 kg. चालेल, लक्षात येते. सो दिस इज द इलेक्ट्रॉन अँड दिस इज द mass of the electron. So we can put here values 1.6 into 10⁻⁻19 into 2 into 10⁻6 into 5.3 into 10⁻⁻11 and upon this 2 may get cancelled. मग राहिलं काय बघा, फक्त एवढंच राहिलं, 16 आणि 1.6 आणि 5.3, 1.6 इंटू 5.3 इंटू 10च्या पॉवर. आता सगळे एकत्र करा, सगळ्या म्हणजे किती आहेत, -19 + 6 -11. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल -19 + 6, सो इट बिकम्स 19 मधनं 6 घालवायचे थोडक्यात. ओके, सो हे जवळपास 13 -13, बरोबर. सो -13 अँड -11, सो जवळपास 13 आणि 11 म्हणजे 13, 23, 24 -24. चालेल का बघा. ओके, सो आपण काय करू शकतो की या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या ॲडजस्ट केल्या ना, हे 10च्या पॉवर सगळ्या ॲडजस्ट केल्या. आता हा फक्त मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. यू कॅन इझी मल्टिप्लाय द, सो 8.48 इंटू 10⁻⁻24. मी डायरेक्ट आन्सर लिहितो, हे तुम्हाला जमेल मल्टिप्लिकेशन करायला. यम ऑर्बिटल आहे ना, म्हणजे काय, एम्पियर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हटलं तरी चालेल, बरोबर का. बघा, जे काही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ते किती आहे, EVR/2 इतकं आहे. मग त्यातली EVRची व्हॅल्यू आपण किती पुट केली, EVR. त्यातला E दिलेला नसतो, पण आपल्याला माहिती आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, V म्हणजे व्हेलॉसिटी, R म्हणजे रेडियस आणि अपॉन 2. सो आपण या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्याने आपल्याला आन्सर मिळाला. ओके, मी काही सोपी कॅल्क्युलेशन्स असतील तर लगेच सॉल्व करेन, पण लॉग टेबलची लागत असतील तर ती मात्र तुम्ही स्वतः सॉल्व करा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो इथं तुम्ही लॉग टेबल वापरा किंवा तोंडी केलं तरी चालेल. मोबाईलवरती कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत. यू कॅन यूज ओनली लॉग टेबल ऑर यू कॅन ओरली सॉल्व. तुम्ही हे काही तोंडी कॅल्क्युलेशन्स ॲडजस्टमेंट करून तुमचं मॅथ्स किती चांगलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, ते किती फास्ट होतं आहे ते. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीनं ती कॅल्क्युलेशन्स करू शकता. नेक्स्ट, also we have to find L. What is L? L is nothing but angular momentum. Okay, so L is equal to, बघा मी सांगितलं होतं, L is equal to I ओमेगा, लक्षात ठेवा. L is equal to I ओमेगा, लक्षात ठेवा. I म्हणजे काय, mr², ओमेगा म्हणजे काय, V/R. R ला R कॅन्सल झालं, काय राहिलं, mVr. म्हणजे L चा फॉर्म्युला लक्षात ठेवता येते बघा, L is equal to PR ऑल्सो, कारण mu म्हणजेच P ना, समजतंय. सो L ची व्हॅल्यू आपण mVr लिहू शकतो, L ची व्हॅल्यू PR लिहू शकतो, आपण L ची व्हॅल्यू I ओमेगा लिहू शकतो. का तर L इज द अँग्युलर मोमेंटम. मग आपल्याला इथं पाहिजे काय, तर मास, व्हेलॉसिटी, रेडियस दिलेलं आहे. सो आपण L इज इक्वल टू काय यूज करू शकतो, mVr यूज करू शकतो. सो L इज इक्वल टू mVr. सो m मीन्स 9.1 इंटू 10⁻⁻19 इंटू V मीन्स 2 इंटू 10⁻6 इंटू R मीन्स 5.3 into 10⁻⁻11. So this will be the value of L.
लक्षात येते एक बघा, यल म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम. सो आता हा सिंपल जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल, यलची व्हॅल्यू मिळेल. सो इट इज 9.65 इंटू 10⁻⁻35. 9.65 इंटू 10⁻⁻35. हे फक्त सॉल्व करा तुम्ही. ओके, 29 मल्टिप्लिकेशन फक्त करून बघा. मी डायरेक्ट तुम्हाला बुकमध्ये जे आन्सर आहे ते आन्सर लिहितोय. सो 9.65 इंटू 10⁻⁻35 न्यूटन मीटर सेकंद दिलेलं आहे. युनिट कसंही लिहू शकता तुम्ही, म्हणजे मी म्हटलं की याच्यावरून करा, याच्यावरून करा, याच्यावरून करा, चालेल. ओके, चलो. सो एम ऑर्बिटल आणि यल ह्या दोन व्हॅल्यू याच्यावरून आपल्याला विचारलेले होते आणि त्याच्यासाठी आपण हे फॉर्म्युलेज यूज केले. लक्षात येते. सो जेव्हा बोर्डचे न्यूमरिकल्स तुम्हाला येतील तेव्हा मात्र हे असं व्यवस्थित लिहायला लागतं. सुरुवातीला गिवन पॉईंट्स लिहायचे, टू फाइंड लिहायचं आणि नंतर फॉर्म्युला यूज करायचा, त्यात हे व्हॅल्यूज टाकायचे आणि शेवटी आन्सर लिहून त्याला महत्त्वाचं SI युनिट द्यायचं. SI युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिमिलरली इथं असेल. ओके, मग तुम्हाला मी सांगितलं होतं की SI युनिट जर नाही आठवलं, आता फोर्सचं SI युनिट काय असतं, न्यूटन असतं, पण आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. एखाद्या वेळेस जर नाही आठवलं तसं युनिट तर त्या फॉर्म्युल्यावरनं सुद्धा युनिट केलं तरी चालेल. तुम्ही ते हे युनिटसुद्धा तिथं पुट करू शकता, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटनच्या केसमध्ये न्यूटन आठवते आपल्याला, पण सांगितलं उदाहरण तुम्हाला की एखादं युनिट जर आपल्याला नाही आठवलं तर आपण दिलेला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या रेफरन्सवरती काय करायचं, युनिट तयार करायचं. ओके, समजलंय का बघा. ही फक्त कॅल्क्युलेशन्स करा. मी काय आता हा सगळा गुणाकार करत बसत नाहीये. याच्यामध्ये काय शंका आली तर मला सांगा, मग आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की लॉग टेबलचं जे काही सेशन आहे तो गरजेचा असेल तुम्हाला तर तसं सांगा, मी तो घेईन. तुम्हाला लॉग टेबल झालेला आहे ऑलरेडी 11th मध्येच. सो लॉग टेबलच्या मदतीने ही सगळी कॅल्क्युलेशन्स करायची असतात. ओके, त्यामुळे तुम्हाला लॉग टेबल येत असेल असं मी कन्सिडर करतो. चलो नेक्स्ट, look at the question. A magnetic needle placed in a uniform magnetic field has magnetic moment of 2 into 10⁻². M दिलेला आहे, M कॅपिटल M, 2 into 10⁻² एम्पियर मीटर स्क्वेअर. बरोबर ना. नेक्स्ट, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया 7.2 into 10⁻⁷. I दिलेला आहे बघा, 7.2 into 10⁻⁷ kg. I is equal to mr square ना, kg मीटर स्क्वेअर. बरोबर का. नेक्स्ट, इट परफॉर्म्स 10 कंप्लीट ऑसिलेशन्स इन 6 seconds. हे जरा विचार करा. तो मॅग्नेट आहे, रॉड आहे, तो फिरतोय, त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतोय म्हणून आपण, तो फिरतोय ना. तर तो फिरत असताना काहीतरी रोटेशन्स, रिव्हॉल्युशन्स, सायकल्स कंप्लीट करतोय ना. तर तो किती सायकल्स कंप्लीट करतोय, सो इट कंप्लीट 10 ऑसिलेशन्स इन 6 seconds. सायकल्स म्हणजेच ऑसिलेशन्स. तर तो 10 ऑसिलेशन्स कंप्लीट करतोय 6 सेकंदामध्ये. सो आपण असं म्हटलं होतं का बघा, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर युनिट टाइम म्हणजे फ्रिक्वेन्सी. सो थोडक्यात काय दिलेले आहे, फ्रिक्वेन्सी n दिलेले आहे, 10 ऑसिलेशन्स इन 6 seconds. ऑसिलेशन्स पर सेकंद असं म्हणूया. सो 10/6 हर्ट्ज ही काय झाली, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर टाइम किती असणार आहे, 6/10 असेल ना, सेकंड. चालेल का. काय लिहिलं मी, 10 ऑसिलेशन्स 6 सेकंदामध्ये दिलेत म्हणून 10 काय लिहिलं, 6 लिहिलं. सो ही झाली फ्रिक्वेन्सी. सो टाइम रिव्हर्स करायचा. सो टाइम झाला 6/10 अँड वी हॅव टू फाइंड व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. टेस्ला असेल किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर असेल. सो विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज. ओके, आता मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की फॉर्म्युला यूज करत असताना गिवन पॉईंट्सकडे बघायचं. ओके, सो लुक ॲट द गिवन पॉईंट्स. आणि हे गिवन पॉईंट्स अशा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होतील की ज्या फॉर्म्युल्यामध्ये टू फाइंड असेल. म्हणजे थोडक्यात इथं कोण असेल, B असेल. मग तुम्हाला एक फॉर्म्युला आठवते का बघा की आपण टाइम पिरियडचा एक फॉर्म्युला बघितला होता, टाइम पिरियड. ओके, म्हणजे थोडक्यात जो काही मॅग्नेट आपला रोटेट होणार आहे तर त्याचा टाइम पिरियड आपण बघितलेला होता. ओके, सो तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघा काय होता, T इज इक्वल टू
2 पाय अंडर रूट I अपॉन MB. आठवतंय? दिस इज द फॉर्म्युला. कसा काढलेला आठवतंय का? ते रिस्टोरिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क इक्वल केलं होतं. नंतर UCMचं आणि SHMचं डिफरन्शियल इक्वेशन आपण कन्सिडर केलं होतं. त्यातला ओमेगा स्क्वेअर म्हणजेच हा MB अपॉन I बाजूला काढलेला होता. आपण ओमेगाच्या ऐवजी आपण 2 पाय अपॉन T घेतलेलं होतं, बरोबर. सो टीच्या ऐवजी आपण किंवा टीचा फॉर्म्युला आपण हा सॉल्व केलेला होता. दॅट इज T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन MB, वेअर I मीन्स व्हॉट? मोमेंट ऑफ इनर्शिया जो की दिलेला आहे. M मीन्स व्हॉट? डायपोल मोमेंट जे की दिलेला आहे. आणि B मात्र काढायचा आहे. T इज ऑल्सो गिवन. ओके. सो या केसमध्ये जर आपल्याला हा B काढायचा असेल, आता हा B जो आहे तो स्क्वेअर रूटमध्ये आहे, अंडर रूट आहे ना. सो पहिल्यांदा हा B बाहेर घेतला पाहिजे. मग या केसमध्ये काय करायचं? सिंपल दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. ओके. सो स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स म्हणतो मी, दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. सो इकडचा स्क्वेअर येणार T स्क्वेअर, इकडचा स्क्वेअर येणार 4 पाय स्क्वेअर आणि याचं स्क्वेअर रूट निघून जाणार, म्हणजे हे होणार I अपॉन MB. ही स्टेप चेक करा. काय केलं? दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स केलं. आणि जेव्हा आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो तेव्हा काय झालं? टीची व्हॅल्यू ही T स्क्वेअर झाली, 2 पायची व्हॅल्यू ही 4 पाय स्क्वेअर झाली. आणि हे जे स्क्वेअर रूट होतं ते स्क्वेअर रूट काय झालं? निघून गेलं. म्हणजे राहिलं काय? T स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट I अपॉन MB. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? B फाइंड करायचं. सो B काय करायचं? एका साईडला घ्यायचं, म्हणजे डावीकडे घेऊया आपण. सो आता B उजवीकडे आहे, तो कसा आहे? खाली आहे. तो डावीकडे आला तर काय होणार आहे? वरती येणार आहे. सो देअरफॉर B इज इक्वल टू, ओके, म्हणजे काय केलं मी? हा B इकडे शिफ्ट केला. आता हा T स्क्वेअर इकडे शिफ्ट करूया. मग थोडक्यात B हा T स्क्वेअरच्या ठिकाणी आला आणि T स्क्वेअर आता हा B च्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 4 पाय स्क्वेअर इंटू I अपॉन M इंटू T स्क्वेअर. चालेल का? बघा, 4 पाय स्क्वेअर हे आहे तसंच, I आहे तसंच, अपॉन M आहे तसंच, फक्त Bच्या ऐवजी कोणाला? T स्क्वेअर आला. आणि B आपण काय घेतला? लेफ्ट साईडला घेतला. का? तर आपल्याला वी हॅव टू फाइंड B. आपल्याला B फाइंड करायचा, म्हणून जो फाइंड करायचा असतो तो शक्यतो डाव्या बाजूला घ्यायचा, बाकी सगळ्या टर्म्स उजव्या बाजूला शिफ्ट करायच्या. मग शिफ्ट करत असताना मल्टिप्लिकेशनच्या डिव्हिजनमध्ये जातात किंवा डिव्हिजनमधल्या मल्टिप्लिकेशनमध्ये जातात, हे माहीत असेल तुम्हाला. सो Bची व्हॅल्यू किती मिळाली? 4 पाय स्क्वेअर I अपॉन M T स्क्वेअर. आता चेक करा ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का? तर आहेत आपल्याकडं. सो आपण हे म्हणू शकतो की 4 इंटू हे 3.14चा स्क्वेअर इंटू I किती आहे? 7.2 इंटू 10⁻⁻7 अपॉन M किती आहे? 2 इंटू 10⁻⁻2 इंटू T स्क्वेअर किती आहे? आता T किती आहे बघा? 6 अपॉन 10 आहे ना. सो 6 म्हणजेच किती? 0.6 ना. चालेल का? त्याचा स्क्वेअर आहे हे बघा, 6 अपॉन 10 तुम्ही 0.6 म्हणू शकता. त्याचा स्क्वेअर इथं आपण करू शकतो. आता हे फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मी एखाद दुसरी स्टेप सॉल्व करून देतो, पुढची स्टेप तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. आता बघा, सगळ्यात पहिली स्टेप ह्या 2 तुम्ही ह्या 4ला भाग घालू शकता 2. ओके. सो हे किती होणार? 2 इंटू 3.14 याचा स्क्वेअर इंटू 7.2 अपॉन, हां इथं पुढं 10च्या पॉवर आता घेऊया आपण. आता वरची 10ची पॉवर किती आहे? -7 आहे. ठीक आहे. ही खालची 10ची पॉवर वर नेऊया, म्हणजे काय होणार? +2 होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता खाली काय राहिले? फक्त हे 0.6चा स्क्वेअर राहिला आहे. मग हे थोडंसं सोपं करूया आपण. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 0.6चा स्क्वेअर आहे, तर त्यात 0.6चं काय करायचं? आधी 6 तयार करायचं. मग मला सांगा, 0.6चं जर आपण 6 तयार केलं तर पॉईंट उजवीकडे म्हणजे 10⁻⁻1 झालं आणि याचा स्क्वेअर आहे. चालेल ही स्टेप. नेक्स्ट, आता हे बघा, हे मी आहे तसंच ठेवतो. याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येईल, म्हणजे अगदी 2 न याला भाग घालवता येतो सोपा, किंवा यानं मल्टिप्लाय करता येतं. फक्त मी 10च्या पॉवर कशाला यायच्या सांगतो तुम्हाला. आता हा 6 पण यांच्यात येणार बघा, फक्त हा 6 कसा येणार आहे? 36 होणार आहे. सो हे येणार 2 3.14चा स्क्वेअर इंटू 7.2 आणि आपण हे 36. मग हे सगळं पुन्हा ॲडजस्ट करू शकता. इंटू 10⁻², हे किती झालं? -5 होणार आहे. आणि हे 10⁻⁻2 होणार आहे, ते वरती गेले की +2 होणार आहे. म्हणजे एकंदरीतच ही व्हॅल्यू किती होणार आहे? -3. आणि हे फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो -3 किंवा -4च्या फॉर्ममध्ये आन्सर ठेवलं तरी चालेल. ओके. सो दिस इज द आन्सर. सो B इज इक्वल टू, मी आन्सर सांगतो तुम्हाला, 39.48 किंवा 3.948 इंटू 10⁻⁻3.
बघा, टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, और मग तुम्ही म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं हे युनिट झालं ना, आयदर यू कॅन राईट टेस्ला और यू कॅन सिम्पली राईट द वेबर पर मीटर स्क्वेअर. बघा प्रोसिजर कशी केली. थोडंसं आता याच्यामध्ये काय आहे की कॅल्क्युलेशनला वेळ जातो याच्यामध्ये, कारण हे न्यूमेरिकल सोपे आहेत, समजायला सोपे आहेत, गिवन पॉईंट्स समजायला सोपे आहेत, त्याचा फॉर्म्युला कुठला यूज करायचा हे समजायला पण सोपं आहे. फक्त विषय कुठं आहे, कॅल्क्युलेशनमध्ये आहे. कॅल्क्युलेशनमध्येच काही डिफिकल्टीज येऊ शकतात असं मला वाटतं. पण जर CET पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर CETला काही हे सगळं डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं नसतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की अंदाज लावायचा. आपल्याला फक्त पॉईंटमध्ये आपण आधी ऑप्शन्स बघतो 4, बरोबर, आणि ऑप्शन्स बघितल्यानंतर आपण काय करतो की डिसाईड करतो की वेदर आन्सर इज इन विच फॉर्मॅट, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आन्सर असेल. सो पॉईंट किती शिफ्ट केल्यानंतर किंवा पॉईंट असं असतं ना मराठीमध्ये, एकक, दशक, शतक. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपला आन्सर कुठला असणं अपेक्षित आहे. सो तिथं ॲक्युरेट लॉग टेबलनी करत बसायची गरज नसते. पण CET बोर्ड एक्झामसाठी मात्र काय करायला लागतं तुम्हाला, ह्याची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती इथं बाजूला लिहावी लागतात. म्हणजे लॉग कॅल्क्युलेशन्स इथं लिहायची सवय लावून घ्या सगळ्यांनी बोर्ड एक्झामसाठी. म्हणजे तुम्हाला पेपर चेक करणाऱ्याला सुद्धा दिसतं की तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन्स इथं बाजूला केलेल्या आहेत. ओके, नाही अदरवाईज तुम्ही जर कुठं तर दुसरीकडे लॉग कॅल्क्युलेशन्स केली आणि तुम्ही डायरेक्ट याच्यावर नाही आन्सर लिहिलं तर मग ते तुम्ही कॉपी केलेलं आहे असा समज होऊ शकतो. त्यामुळं याची लॉग कॅल्क्युलेशन्स इथं लिहायचा प्रयत्न करा बोर्ड एक्झामसाठी. CETसाठी काय डझंट मॅटर, आपल्याला डायरेक्ट आन्सरशी संबंध आहे. सो आन्सर बघायचं असतं. सो बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ मी तुम्हाला ते सांगतोय. ओके, बघा काय काय स्टेप केली. गिवन पॉईंट्स, फॉर्म्युला शोधला, सिंपल फॉर्म्युला आहे, फक्त फॉर्म्युल्यामधली रिअरेंजमेंट थोडीशी डिफिकल्ट आहे आणि त्याच्यावरून हे कॅल्क्युलेशन थोडे डिफिकल्ट, म्हणजे कुठला तरी एखादा पार्ट डिफिकल्ट राहणारच आहे. तुम्हाला सगळं सोपं देऊन चालणार नाही आहे ना. काहीतरी डिफिकल्टी तुमच्यासाठी, जिथं तुम्ही विचार कराल, काहीतरी विचार करून ते आन्सर फाइंड कराल. सो त्यासाठी ही फक्त डिफिकल्टी आली, बाकी काही नाही याच्यामध्ये. समजलं आहे सगळ्यांना. बघा व्यवस्थित सॉल्व्ह करा. हे ॲज अ होमवर्क असेल तुमच्यासाठी टास्क. तुम्हाला वाटत असेल की हे पण मी सॉल्व्ह करून द्यावं तर मला तशा क्वेरी करत चला, मी हे सुद्धा सॉल्व्ह करून देत जाईन बोर्डवरती, काही हरकत नाही. चला पुढचं बघूया न्यूमेरिकल. यात अजून कॉन्फिडन्स कधी येतो बघा, जेव्हा मी म्हटलं की तुम्हाला फॉर्म्युलायझेशन जे आहे त्याचं समरी तयार करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. समराईज करा फॉर्म्युले सगळे. सो जेव्हा आपण फॉर्म्युले समराईज करतो, समरी त्याची तयार करतो, तेव्हा काय होतं की आपल्याला एक लक्षात येतं की या टॉपिकमध्ये कुठल्या कुठल्या टाईपवरती न्यूमेरिकल्स येऊ शकतात. म्हणजे फॉर्म्युले बघितल्यानंतर कळेल ना, म्हणजे किमान एवढं तरी कळेल की कुठल्या कुठल्या पॉईंटचे फॉर्म्युले आहेत, कुठले कुठले थिओरॉटिकल पॉईंट्स आहेत. आता मॅग्नेटिक शिल्डिंग बघितला किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट बघितला, परमनंट मॅग्नेट बघितला. ॲक्च्युली ते सिलेबसमधून आता 25% रिडक्शन झालेले पॉईंट्स आहेत, तरीसुद्धा इंट्रोड्यूस तुमच्यासाठी ते केले. सो ह्या पॉईंट्सवरती न्यूमेरिकल कुठला नाही आहे, का तर त्याचा फॉर्म्युलाच नाही आहे ना, थिओरॉटिकल कन्सेप्ट आहे. पॅरामॅग्नेट, डायमॅग्नेट, प्रॉपर्टीज बघितल्या, थिओरॉटिकल कन्सेप्ट आहे. सो फॉर्म्युलायझेशन कुठं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्या डेफिनेशन्स आपण बघितलेलं बघा 8 पार्टमध्ये, तिथं फॉर्म्युलायझेशन बऱ्याच ठिकाणी येतं, बरोबर. सो तुम्ही ओळखू शकता समरी केल्यानंतर. म्हणून प्रत्येक टॉपिकची समरी करा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढचा घेऊया. ए शॉर्ट बार मॅग्नेट इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ऑफ 700 गॉस. सो बी दिलेला आहे, दॅट इज 700 गॉस असं, किंवा कॅपिटल जे असतं. सो आपण याला 10⁻⁻4 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हा कन्वर्ट कशात होणार आहे, टेस्लामध्ये. हे अजून सोपं करूया. सो 7 × 10⁻², ह्या 2 जर इथं घालवल्या तर -2 टेस्ला होऊ शकतं ना, चालेल का. कारण मी हा पॉईंट इकडे घेतला 2 घराणा, सो +2 ची ॲडजस्टमेंट झाली. सो हे झालं -2. नेक्स्ट 700, येस. वेन इट्स ॲक्सिस मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री, थिटा दिलेला आहे 30 डिग्री. ओके. विथ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क ऑफ 0.014 न्यूटन मीटर. टॉर्क 0.014 न्यूटन मीटर. युनिटवरनं सुद्धा क्वांटिटी ओळखता येते बघा. फाइंड द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द मॅग्नेट. एम काढायचा आहे, ॲज वेल ॲज
फाइंड द वर्क डन इन मुव्हिंग इट फ्रॉम इट्स मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. म्हणजे थोडक्यात वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणतो ना आपण. ओके, फाइंड इट्स मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन म्हटलेलं आहे. ओके, आता याचा विचार करूया, पहिल्यांदा याच्यावर डिस्कशन करूया. मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल. आता आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये 3 केसेस बघितले होते. आता काय आठवा की कुठं मॅक्सिमम असते, कुठं मिनिमम असते किंवा कुठं 0 असते. ओके, जेव्हा पॅरलल्स असतात तेव्हा निगेटिव्ह होती. ओके, जेव्हा 90 डिग्री होतं तेव्हा 0 होती आणि जेव्हा अँटी पॅरल होतं तेव्हा पॉझिटिव्ह होती. बरोबर. मग मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल म्हणजे काय बघा, थोडक्यात रोटेशन्स बघूया आपण. ठीक आहे, तर 0 डिग्रीपासून 180 डिग्रीपर्यंत आपण जात होतो. सिंपल, म्हणजे थोडक्यात आपण मूव्ह होऊया 0 पासून 180 पर्यंत. लक्षात येते, कारण 0 डिग्रीला घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळत होती, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत होती. निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत होती. आणि ते जर आपण 180 डिग्री घेतलं असतं तर काय मिळत होती व्हॅल्यू, आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत होती. म्हणजे आपण म्हणूया की 0 डिग्रीपासून 180 डिग्रीपर्यंत मोस्ट स्टेबल टू अनस्टेबल म्हटलं तरी चालेल. लक्षात येते, म्हणजे फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री काय करायचा, अँगल व्हॅरी करायचा. लक्षात येते, स्टेबल आणि अनस्टेबलचा अर्थ समजतोय. कारण स्टेबलपासून आपल्याला अनस्टेबलकडे जायचं आहे. कारण क्वेश्चनच असा आहे की फाइंड द वर्क डन इन मुव्हिंग इट फ्रॉम मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. लक्षात येते. सो आपण वर्क डन ते लिहूया, एम बी कॉस थिटा 1 मायनस थिटा 2 आहे तोच फॉर्म्युला लिहायचा. आता फक्त एम म्हणजे काय, एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो इथं टॉर्क दिलाय, बी दिलाय, थिटा दिलाय. मग आठवतंय, सो टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा. सो फॉर्म्युला कसा पुट करायचा, सो टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा. ओके, सो आता आपल्याला याच्यामधला फाइंड काय करायचं आहे बघा. सो फाइंड काय करायचं आहे, बी फाइंड करायचं आहे, सॉरी एम फाइंड करायचं आहे. सो एम इज इक्वल टू टॉर्क अपॉन बी साइन थिटा. सो लुक ॲट द व्हॅल्यूज, ऑल व्हॅल्यूज. टॉर्क आहे आपल्याकडं, बी आहे आपल्याकडं, साइन थिटा आहे आपल्याकडे. का तर थिटाची व्हॅल्यू दिली आहे ना. सो साइन 30 आपल्याला सिंपल माहीत आहे, टॉर्क माहीत आहे इथे दिलेला आहे, बी माहीत आहे, हा घ्यायचा. म्हणजे जे SI युनिटमध्ये आहे ते घ्यायचं. हे सगळं आपण इथं पुट करायचं, फक्त हे डिव्हिजन तुम्हाला करायची आहे. ओके, सो वी कॅन पुट द व्हॅल्यू लाईक 0.014 अपॉन 7 × 10⁻² इंटू साइन ऑफ 30 डिग्री. So you can solve this and you will get the answer of M. That is, M is nothing but the dipole moment. So its answer is 0.4 ampere meter square. बघा व्यवस्थित सॉल्व करून मला सांगा हे आन्सर बरोबर येतंय का. सो कॅपिटल एम ची व्हॅल्यू किती झाली, 0.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर. डायपोल मुवमेंट थोडक्यात विचारलेलं आहे. आता आपला नेहमीचा फॉर्म्युला वर्क डनचा, एम बी cos of theta 1 minus cos of theta 2. Okay, so it is mb cos of 0 minus cos of 180 degree. Okay, so it is mb cos 0 किती 1 minus cos 180 किती -1. So we can say that 1 plus 1 2. So twice mb. So potential energy is equal to twice mb. मग आता m आहे का, तर हा m आहे. बी आहे का, हा आहे. ओके, सो हे तुम्ही पुट करून 0.048 येते का चेक करा. 0.048. एवढं फक्त सॉल्व करा. मल्टिप्लिकेशन्स करा. मी काय कॅल्क्युलेशन्स केलेले नाही आहेत. मी डायरेक्ट तुम्हाला टेक्स्टबुकमधलं जे आन्सर आहे मी फक्त फॉर्म्युला आणि ट्रिक काढलेले आहे आणि त्याच्यावरनं आन्सर तुम्हाला मी सांगतोय. काही ठिकाणी कॅल्क्युलेशन्समध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर मग तेवढं फक्त करेक्ट करा, कारण थोडंफार असू शकतं. ठीक आहे. सो 0.048 इज इट्स आन्सर फ्रॉम द बुक. आता एनर्जी आहे ना, सो एनर्जी किंवा वर्क डन आहे, कशात असतं ते, पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन म्हणूया आपण त्याला. चालेल का. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा काय काय केलं याच्यामध्ये.
आपल्याला जो म्हणजे जी कंडिशन दिलेली असते त्या कंडिशनवरून आपण फॉर्म्युला यूज करतो आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण आन्सर फाइंड आउट करतो. सो दिस इज द प्रोसिजर टू फाइंड द पर्टिक्युलर आन्सर. ओके, हे फक्त जरा व्यवस्थित करा आणि कॅल्क्युलेशन्स प्रमाणे हे आन्सर येतात का फक्त चेक करा वेदर दीज आन्सर्स आर करेक्ट ऑर नॉट. त्यामध्ये काही शंका असेल तर फक्त विचारा. चला नेक्स्ट घेऊया. A magnetic needle is suspended freely so that it can rotate freely in the magnetic meridian. एक मॅग्नेटिक निडल आहे ती फ्रीली सस्पेंड केलेली आहे. सो ती मॅग्नेटिक मेरिडियनमध्ये फ्रीली. आता मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे आठवतंय अर्थमध्ये मी असं म्हणलं होतं, ॲक्च्युली असा असतो पण मॅग्नेटचा असा असतो आणि अर्थचा हा असा असतो. सो मॅग्नेटिक मेरिडियन इन ऑर्डर टू कीप इट इन द हॉरिझॉन्टल पोझिशन a weight of 0.2 gram is kept on one end of the needle. म्हणजे थोडक्यात जी अशी होती ती अशी हॉरिझॉन्टल आपल्याला करायची आहे. मग ही पोझिशन हॉरिझॉन्टल करण्यासाठी काय केलं, मासचा वापर केला 0.2 ग्रॅम आणि ते मास काय केलं त्या निडलच्या एका एंडवरती प्लेस केलं. इफ द पोल स्ट्रेंथ ऑफ दिस निडल इज 20 अँपिअर मीटर. पोल स्ट्रेंथ स्मॉल एम दिलेला आहे. बघूया आपण गिवन पॉइंट्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे थोडक्यात बी फाइंड करायचं. बी मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे, त्यालाच व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड म्हणलेलं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये जीची दॅट इज 9.8ची व्हॅल्यू दिलेली आहे. चला तर आपण थोडक्यात हा अर्थ सरफेस, ओके, हे मेरिडियन हा असं असतं ना. सो आपण ही निडल अशी असं इमॅजिन करूया लाईक दिस. ओके, याचं टोटल डिस्टन्स असणार किती, ट्वाईस येईल ना जे मॅग्नेटिकचं डिस्टन्स असतं ते. ओके वेट, मी जरा पेन रिपेअर करतो. ओके, सो वी कॅन से दॅट दिस इज द नीडल. ओके, सो लुक ॲट द गिवन पॉइंट्स. सो वेट आपल्याला अप्लाय करायचं. वेट म्हणजे मास म्हणूया आपण, इथं डायरेक्ट मी मास म्हणतो. सो 0.2 ग्रॅम म्हटलं, वेट म्हटलं तरी युनिटवरनं आपण ते ग्रॅम म्हणू शकतो. मग याच्यावरून आपल्याला थोडक्यात फोर्स काढता येईल. बघा फोर्स इज इक्वल टू mg असं असतं ना. सो इट इज 0.2. आता हे 0.2चं kg कसं करतो आपण, kg असंच ना, बरोबर का. सो 0.2 इंटू 10⁻³ kg. सो 0.2 इंटू 10⁻³ इंटू 9.8. सो दिस इज नथिंग बट द फोर्स किंवा टोटल वेट म्हणून ॲक्च्युअल वेट. सो ही निडल झाली. आता इन ऑर्डर टू कीप इट इन द हॉरिझॉन्टल पोझिशन ए वेट ऑफ 0.2 ग्रॅम इज केप्ट ऑन वन एंड ऑफ द निडल. इफ द पोल स्ट्रेंथ ऑफ द निडल इज 20 अँपिअर मीटर. पोल स्ट्रेंथ म्हणजे स्मॉल एम असते बघा, आठवते का बघा आपण डेफिनेशन बघितली होती. सो पोल स्ट्रेंथ किती दिलेली आहे, 20 अँपिअर मीटर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बी थोडक्यात फाइंड करायचं आहे. बी दॅट इज बी मीन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट और व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे. ओके, आता फॉर्म्युला शोधूया किंवा कन्सेप्ट काय असेल याच्यामध्ये बघूया. आपल्याला फक्त काय म्हणलं की निडल रोटेट होते आणि ती निडल जर हॉरिझॉन्टल पोझिशनला आणायची असेल तर त्याला एवढं वेट अप्लाय केलं तर मग अर्थचं व्हर्टिकल कंपोनंट किंवा अर्थचं मॅग्नेटिक फील्ड किती असेल, थोडक्यात बी किती असेल असं विचारलेलं आहे. तर आता दिलेल्या व्हॅल्यूजवरनं बी शोधायचा. मी काय म्हटलं होतं की गिवन पॉईंट शोधायचे आणि त्याच्यामध्ये बीचा असा फॉर्म्युला बघायचा की ते गिवन पॉईंट्स त्याच्यामध्ये बसले पाहिजे. ओके, तर आता बीचा एक फॉर्म्युला आपल्याला, आता इथं फोर्स आहे किंवा हे डिस्टन्स आहे टॉयसियल, इथं मास आहे, पोल स्ट्रेंथ आहे. सो पोल स्ट्रेंथवरनं कॅपिटल एम एक काढता येतं बघा, बरोबर. मग कॅपिटल एम म्हणजे काय तर डायपोल मुवमेंट. ओके, सो डायपोल मुवमेंट काय असतं, कॅपिटल एम इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. हा एक फॉर्म्युला झालाय का बघा. आपल्याला बी फाइंड करायचं. सो बी फाइंड करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले काय करायचे, वर्कआउट करायचे. सो कॅपिटल एम इज इक्वल टू व्हॉट, एम इंटू टॉयसेल. एम म्हणजे काय पोल स्ट्रेंथ अँड टॉयसेल म्हणजे काय मॅग्नेटिक लेंथ. सो पोल स्ट्रेंथ दिली आहे का 20 दिलेलं. सो आपण हे लिहू शकतो. सो एम इज इक्वल टू 20 इंटू टॉयसेल. सो वी कॅन से दॅट दिस इज द
व्हॅल्यू ऑफ डायपोल मुवमेंट. बघूया आता हे डायपोल मुवमेंट आपल्याला पुढं कुठं यूज होणार आहे ते. आता आपल्याला टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं माहिती आहे बघा, यल म्हणतो मी त्याला. आता टॉर्क इज इक्वल टू, इकडे टॉर्क अप्लाय होणार आहे, सपोज ही निडल अशी रोटेट होणार आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्या मॅग्नेटच्या सेंटरपासून घेतलं पाहिजे ना, बरोबर. ही लेंथ इफेक्टिव्ह असते ना, जर ही टॉईस एल असली तरी. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण यल म्हणतो. सो टॉईस एलच्या ऐवजी आपण काय घेऊया, यल घेऊया. म्हणजे टॉर्क किती निघेल बघा. सो टॉर्क इज इक्वल टू, फोर्स आपल्याला माहिती आहे. सो 0.2 इंटू 9.8 इंटू 10⁻³ हा फोर्स झाला, आणि इंटू यल हे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स झाला. सो ही टॉर्कची व्हॅल्यू मिळाली. काय केलं मी, 2 स्टेप्स केल्या. एक स्टेप केली, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला लिहिला जो की पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ असते, आणि दुसरा फॉर्म्युला मी टॉर्कचा लिहिला जो की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. आता बीचा एक फॉर्म्युला आहे बघा, बी इज इक्वल टू, ओके, किंवा टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा आपण लिहितो, ज्याच्यामध्ये टॉर्क पण आहे, एम पण आहे आणि बी पण आहे. बघा एम पण आहे, टॉर्क पण आहे आणि बी पण आहे. त्यासाठी ह्या 2 स्टेप्स आधी केल्या ना, ओके. सो टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा असा एक फॉर्म्युला आहे. मग त्यातला साइन थीटा काय आपण 90 घेतो. सो आपण टॉर्कचा जनरली फॉर्म्युला तोही काय लिहितो, टॉर्क इज इक्वल टू एम बी लिहितो, किंवा एम बार क्रॉस बी बार लिहितो ना, ठीक आहे. एम बी लिहितो, आपल्याला मॅग्नेट्यूड व्हॅल्यूज फाइंड करायचे. सो टॉर्क इज इक्वल टू काय लिहिलं मी, एम बी लिहिलं. हा झाला फॉर्म्युला टॉर्कचा, एमचा आणि बीच्या रिलेशनमधला. आता एम माहीत आहे, टॉर्क माहीत आहे. सो पुट केलं की यल यल कॅन्सल होईल आणि बी बाजूला निघेल. लक्षात येते. सो आपण या केसमध्ये बघा थोडक्यात काय झालं की डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क इक्वल असतात असं आपण म्हणू शकतो. जर ही कॉईल किंवा हा जर मॅग्नेट रोटेट होत असेल तर त्याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतो. बघा कुठं बघितलं होतं आपण, MCG मध्ये बघितलं होतं. आणि पुन्हा जर तो त्याच्या रिव्हर्स पोझिशन न फिरून आहे त्या ठिकाणी आला तर तो रिस्टोरिंग टॉर्क म्हणलं होतं. सो आपण ह्या केसमध्ये सुद्धा हे 2 टॉर्क सेम असतात असं म्हटलं तरी चालू शकतं. ओके. सो आपल्याला मिळालं टॉर्क इज इक्वल टू एम बी. मग आता आपण टॉर्कची व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे टॉर्क हा 2 केसेसमध्ये सांगितला, एक टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ॲज वेल एज टॉर्क इज इक्वल टू एम इंटू बी असं म्हणूया आपण. ओके. सो टॉर्क इज इक्वल टू पहिल्यांदा मी पुट करतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एम इंटू बी. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे 0.2 इंटू 9.8 इंटू 10⁻³ इंटू यल इज इक्वल टू एम म्हणजेच 20 इंटू ट्वाइस एल इंटू बी. हा यल तर कॅन्सल होईल. सो देअरफॉर बी इज इक्वल टू 0.2 इंटू 9.8 इंटू 10⁻³ आणि अपॉन हे 20 इंटू 2. जस्ट यू हॅव टू सॉल्व दिस. बघा काय केलं, व्यवस्थित समजलं का. बघा जे गिवन पॉईंट्स आहेत ते मी आधी इथं लिहिले, जे की मास होतं, फोर्स काढला त्याच्यावरनं. फोर्स इज इक्वल टू वेट म्हणतो ना आपण. सो मी तुम्हाला म्हणलं होतं की मास आणि वेटमधलं रिलेशन कसं असतं. बघा मास म्हणजे ग्रॅम kg मध्ये असेल ते, आणि वेट म्हणजे काय की त्याला 9.8 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सो आपल्याला ही व्हॅल्यू मिळते वेटची किंवा मासची मिळते. पोल स्ट्रेंथ स्मॉल एम दिलेले. आता मास आणि पोल स्ट्रेंथमध्ये कन्फ्युजन नको. सो स्मॉल एम म्हणजे पोल स्ट्रेंथ. सो बी फाइंड करायचं आहे. सो ह्या 2 फॉर्म्युल्यावरून आपण काय केलं, बीची व्हॅल्यू फाइंड केली. सो ते जर सॉल्व केलं तर मी आन्सर बघा त्याचं डायरेक्ट 4.9 इंटू 10⁻⁵. 4.9 इंटू 10 टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर ऑफ द बी. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड किंवा अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते एवढं असतं. लक्षात आलं. त्यासाठी काय केलं आपण, हे 2 फॉर्म्युले आपण इक्वल केले असं आपण म्हणू शकतो. कळलं. याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणू शकतो, याला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणू शकतो. ठीक आहे. सो दोन्ही व्हॅल्यूज आपण इक्वल केल्या. इक्वल अँड अपोजिट असतात ना. सो दोन्ही व्हॅल्यू इक्वल करून आपण बी बाजूला काढला. सो बीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 4.9 इंटू 10⁻⁵ टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जाऊया पुढं. टेक्स्टबुक घेऊन बसा सगळ्यांनी जवळ. टेक्स्टबुकचाच रेफरन्स घ्यायचा आहे. फॉर्म्युले सगळे झालेले आहेत. इथं नवीन कुठला फॉर्म्युला येत नाही आहे. जी झालेली थिअरी आहे त्याच्यावरूनच आपण घेतोय. फारसं काही नवीन आपण बघत नाही आहे त्यामध्ये. सॉरी. चलो
नेक्स्ट बघूया. ए ससेप्टिबिलिटी ऑफ ए paramagnetic material is at 27 degree Celsius. At what temperature its susceptibility be? First susceptibility upon 3 दिलेले आहे थोडक्यात. हा न्यूमेरिकल सॉल्व करायच्या आधी याचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगतो की ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरचा एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे आणि त्याच्यावरती CET क्वेश्चन्स जास्त येतात बघा. तर त्याचा एक आपण रूल क्युरी लॉ बघितला होता, तिथं पण बघितलं होतं, पण इथंही सांगतो तुम्हाला की आपण म्हटलं होतं की ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. सो हे रिलेशन आपण बघितलेलं आठवतंय का बघा. सो x × t इज इक्वल टू कॉन्स्टंट, याला ससेप्टिबिलिटी म्हणतो. हे जर टेम्परेचर इकडे आला तर कॉन्स्टंट आपण टेम्परेचर होणार ना. सो थोडक्यात काय होणार, ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन हे इनव्हर्सली प्रपोर्शनल होणार, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येते. हेच आपण असं लिहिलं होतं का, T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, ससेप्टिबिलिटी 2, टेम्परेचर 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि हेच आपण दोन्ही इक्वल करू शकतो. सो ससेप्टिबिलिटी 1 T1 इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी 2 T2 इज इक्वल टू, आणि हेच आपण असंही लिहू शकतो बघा. ससेप्टिबिलिटी 1 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 इज इक्वल टू T2 अपॉन T1 लिहू शकतो का, तर लिहू शकतो. तर हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे आणि या रिलेशनचा स्टडी इथं जास्त आपल्याला आता जो आपण टाईप बघणार आहे तर त्या टाईपमध्ये याचा स्टडी आपल्याला जास्त करायचा आहे. समजतंय. सो हे व्यवस्थित बघा, हवं तर लिहून घ्या. हे समरीमध्ये हे मात्र हे तुमचे असणं अपेक्षित आहे, असलंच पाहिजे, कारण याच्यावरच आपला पुढचा जो टाईप आहे तो इम्पॉर्टंट टाईप आहे आणि तो CETसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. हे विचारलं जातंच. एखादं एक्झाम्पल जर आलं मी तर म्हणेन की मॅग्नेटिझमवरचं किंवा मॅग्नेटिक मटेरियलवरचं, तर ते मोस्टली याचं येतं, ससेप्टिबिलिटीज आणि टेम्परेचरचं. ओके, मग याच्यामध्ये पुन्हा टाईप्स आहेत की ससेप्टिबिलिटी एवढी झाली तर टेम्परेचर किती होईल, मग ससेप्टिबिलिटी, मग त्यात रिड्यूस्ड टू, रिड्यूस्ड बाय, आपण ते तिन्ही टाईप्स याच्यामधले बघणार आहोत. सो पहिला जो टाईप आहे तो आत्ता मी तुम्हाला सांगितला की द ससेप्टिबिलिटी ऑफ ए पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज x ॲट 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे थोडक्यात 4 पैकी 3 व्हॅल्यू दिलेल्या असतात, एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. मग थोडक्यात पहिली दिलेली आहे ज्याला x1 म्हणूया, जी x दिलेली आहे आणि ती किती डिग्री सेल्सिअसला दिलेली आहे, तर ती 27 डिग्री सेल्सिअसला दिलेली आहे. मग 27 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 27 अधिक 273 ना, म्हणजेच 300 डिग्री केल्विन. हे T1 आणि x1 दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट पुढे म्हणलेलं आहे की ॲट वॉट टेम्परेचर इट्स ससेप्टिबिलिटी बिकम्स फर्स्ट ससेप्टिबिलिटी अपॉन 3. म्हणजे जेव्हा त्याची दुसरी ससेप्टिबिलिटी पहिल्याच्या 3 पट कमी होते किंवा पहिल्यापेक्षा डिवायडेड बाय 3 होते, तर T2 किती. बघा थोडक्यात मी काय म्हटलं, ह्या 4 पैकी 3 व्हॅल्यू दिल्या जातील. मग 3 म्हणजे कुठली, ही एक म्हणूया आपण, ही एक म्हणूया 2, ही एक म्हणूया 3 आणि ही एक 4 म्हणूया. सिंपल. सो ह्या 4 व्हॅल्यू दिल्या जातील आणि ह्या 4 व्हॅल्यूवरून आपल्याला 3 व्हॅल्यू दिल्या जातील आणि त्या 3 व्हॅल्यूवरून आपल्याला चौथी व्हॅल्यू काढावी लागेल. सो आता सेम असं म्हणलेलं आहे की पहिली ससेप्टिबिलिटी एवढी आहे तेव्हाचं टेम्परेचर एवढं आहे. जर पहिली ससेप्टिबिलिटी कमी झाली तर टेम्परेचर काय होईल. तर एक आपलं टेंटेटिव्ह आन्सर काय आहे बघा, ससेप्टिबिलिटी इथं कमी झालेली आहे. पहिली एवढी होती, आता त्याच्यात 3 पट कमी झाली ना, 3 न डिवाइड झाली, तर ससेप्टिबिलिटी कमी झाली म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे. सो साहजिकच आपला आन्सर 300 पेक्षा जास्त येणार आहे. ओके, मग ते किती येणार आहे बघूया आपण. सो फॉर्म्युला काय आपला बघा, हा फॉर्म्युला आहे. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू आपण पुट करूया. देअरफॉर ससेप्टिबिलिटी अपॉन हे T2 किती आहे काढायचं आहे, T1 किती आहे 300 आहे. ओके, केल्विनमध्येच आन्सर येईल. ह्याला एक कॅन्सल होईल. सो 3 उलटून गुणाकार तो वरती गेला ना. सो देअरफॉर T2 इज इक्वल टू, सो लुक ॲट द आन्सर, T2 इज इक्वल टू 900 डिग्री केल्विन. म्हणजे थोडक्यात जर ससेप्टिबिलिटी 3 पटीनं कमी झाली, ओके, डिवायडेड बाय 3 फॅक्टर झाली ना, तर टेम्परेचर तेवढ्याच पटीनं वाढतं. म्हणजे 3 पटीनं टेम्परेचर वाढलं बघा. सो 300चं किती झालं, 900 डिग्री केल्विन झालं. यात तुम्ही अजून एक असं करू शकता की ह्या डिग्री केल्विनचं कन्वर्जन कशात करायचं, डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं. म्हणजे याच्यामधनं थोडक्यात 273 मायनस करायचं.
बरोबर ना. मग याच्यामधनं 273 जर तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला T2 किती मिळणार बघा, 900 मायनस 270, म्हणजे हे जवळपास 627 ना डिग्री सेल्सिअस. चालेल का बघा, चालेल. सो का, कारण जो T1 आहे तो चेक करा. T1 आहे तो आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, 27 डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेला ना. सो तो आपण केल्विनमध्ये सॉल्व करताना केल्विनमध्ये केलं का तर आपल्याला हा फॉर्म्युला केल्विनमध्ये ठेवतोय ना आपण. ॲक्च्युली चालेल तुम्ही सोडवलं तर, पण जनरली आन्सर आपलं हे केल्विनमध्ये काढायचं, कारण केल्विन हे स्टँडर्ड युनिट आहे डिग्री सेल्सिअसपेक्षा. तुम्ही बघितलं असेल टेम्परेचर जे फिजिकल पॅरामीटर आपलं जे आहे ते केल्विनमध्ये मेजर केलं जातं. ओके, सो डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, केल्विनमध्ये. सो 273ची ॲडिशन करून ते केल्विनमध्ये काढलं जातं, किंवा डिग्री सेल्सिअस करायचं म्हटलं की ते त्याच्यातनं पुन्हा 273 मायनस केलं जातं. लक्षात येते. सो 273चं रिलेशन लक्षात असू द्या. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये आणि केल्विनचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअसमध्ये. सो दिस इज द इम्पॉर्टंट टाईप ऑफ द ससेप्टिबिलिटी अँड रिलेशन ऑफ द टेम्परेचर, किंवा ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमध्ये जे रिलेशन आहे त्याच्यावरचा हा इम्पॉर्टंट टाईप. बघा समजला का व्यवस्थित, पॉज करून लिहून घेऊ शकता. आता सेम फॉर्म्युला सेमच, फक्त विचारला जातो कशा पद्धतीनं. हा काय विचारला बघा, हे रिलेशन सांगितलं. ओके, आता कधी कधी टेम्परेचर दिलेलं असतं, ससेप्टिबिलिटी काढायला विचारलेलं असतं, ते बघूया आपण. Okay, the susceptibility of magnesium at 300 Kelvin is 2.4 into 10 raised to minus 5. At what temperature will the susceptibility increase to 3.6 into 10 raised to minus 5? Look at the question. मॅग्नेशियमची ससेप्टिबिलिटी 300 केल्विनला दिलेली आहे 2.4 इंटू 10 raised to minus 5, आणि विचारले की ही ससेप्टिबिलिटी जर इन्क्रीज झाली किती 3.6 इंटू 10 raised to minus 5 तर टेम्परेचर किती असेल. सो साहजिकच ह्या 300पेक्षा आन्सर आपलं कमी येणार. सो टेम्परेचर डिक्रीज होणार ना, का तर इथं काय झालं बघा, ससेप्टिबिलिटी वाढलेली आहे. सो गिवन पॉईंट्स कशी लिहायचे या न्यूमेरिकलमध्ये, द ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम ॲट 300 केल्विन इज, म्हणजे पहिल्यांदा टेम्परेचर दिलेलं आहे T1 300 केल्विन, तेव्हाची ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 2.4 10 raised to minus 5. आणि जेव्हा ससेप्टिबिलिटी इन्क्रीज्ड टू म्हटलं किती 3.6 इंटू 10 raised to minus 5, तेव्हाचं टेम्परेचर काय असेल. सिंपल आहे, 3 गोष्टी दिल्या, चौथी निघेल ना. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे बघा, इथं शब्द वापरलेला आहे ससेप्टिबिलिटी इन्क्रीज्ड टू, दिस टू इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्क्रीज्ड टू या व्हॅल्यूला गेली ससेप्टिबिलिटी, आधी किती होती, एवढी होती. सो फ्रॉम दिस व्हॅल्यू विच इज इन्क्रीज्ड टू 3.6. सो इन्क्रीज्ड टू जेव्हा म्हटलं जातं तेव्हा डायरेक्ट एवढी व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे जी दिलेली आहे ती. ओके, आणि इन्क्रीज्ड बाय म्हटलं तर काय करायला सांगा. सो इन्क्रीज्ड बाय म्हटलं तर याच्यात ती ॲड करावी लागेल तुम्हाला. बघा कितीनं वाढली तर एवढ्या संख्येनं वाढली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करायला लागेल ना. ओके, जर असं म्हटलं की 2.4 ससेप्टिबिलिटी इज रिड्यूस्ड टू 2.3, तर जो x2 ससेप्टिबिलिटी 2 असणार आहे तो किती घ्यायचा, 2.3 घ्यायचा. सो रिड्यूस्ड 2ला म्हटलं की आहे तीच व्हॅल्यू घ्यायची, किंवा इन्क्रीज्ड 2ला म्हटलं की आहे तीच व्हॅल्यू घ्यायची जी इन्क्रीज झालेली आहे किंवा जी रिड्यूस झालेली आहे. पण जर इन्क्रीज्ड बाय म्हटलं तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू काय करायची, ॲड करायची. जर रिड्यूस्ड बाय म्हटलं तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू काय करायची, कमी करायची. मी साहजिकच ही कमी दिलेली असते तेव्हा, सो सबट्रॅक्शन करायची. बघा 3 महत्त्वाचे फरक मी सांगितले, किंवा 4 म्हणूया आपण. इन्क्रीज्ड टू, डिक्रीज्ड टू, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मी जर असं म्हटलं की तुमच्याकडे एक व्हॅल्यू आहे 10 आणि विच इज इन्क्रीज्ड टू 12, तर तुम्ही पहिली 10 घ्यायची आणि दुसरी 12 घ्यायची. सिंपल. मी जर असं म्हटलं की तुमच्याकडे एक व्हॅल्यू आहे 20 आणि विच इज डिक्रीज्ड टू 15, तर पहिली घ्यायची 20, दुसरी घ्यायची 15. सिंपल.
मी जर तिसरा पॉईंट असं म्हटलं की तुमच्याकडे व्हॅल्यू आहे 10 आणि विच इज इन्क्रीज्ड बाय 5 असं म्हटलं तर काय करणार तुम्ही 10 + 5 करणार, सिंपल. आणि चौथा पार्ट कसा असतो, मी जर असं म्हटलं की तुमच्याकडे व्हॅल्यू आहे 50 आणि विच इज डिक्रीज्ड बाय 10 म्हटलं तर काय करायचं 50 मधनं 10 मायनस करून पहिली व्हॅल्यू 50 घ्यायची आणि दुसरी 40 घ्यायची. सो हे 4 फरक लक्षात ठेवा, इन्क्रीज्ड टू, डिक्रीज्ड टू, इन्क्रीज्ड बाय, डिक्रीज्ड बाय. कारण ह्या 4 मध्ये हे न्यूमरिकल येतं आणि इथं कन्फ्युजन होतं. मग कसं होतं कधी कधी आपल्याला इन्क्रीज्ड बाय म्हणलेलं असतं तेव्हा आपण समजा असं म्हटलं जातं की ससेप्टिबिलिटी पहिली दिलेली आहे 100 आणि म्हटलं की विच इज इन्क्रीज्ड बाय 20, ओके 20 न वाढले असं म्हटलं तर मग आपण काय घेतो पहिली 100 घेतो आणि दुसरी 20 घेतो. तर असं नाही घ्यायचं, पहिली 100 घ्यायची आणि दुसरी 20 त्यात ॲड करायची. इन्क्रीज्ड बाय म्हटलं ना सो 120 घ्यायचे. सो हा एक फरक लक्षात ठेवा, इन्क्रीज्ड टूचा, डिक्रीज्ड टूचा, डिक्रीज टूचा किंवा इन्क्रीज बाय, डिक्रीज बाय. सो हे 4 फरक फक्त लक्षात ठेवा. सो इथं काय म्हणलेलं आहे इन्क्रीज्ड टू, त्यामुळे याच्यावरनं एवढी झाली सो ही घेतली दुसरी व्हॅल्यू, ही पहिली आहे तशीच ठेवली. आता पुढचं बाकी सगळं सेम मगाशी जसं केलं तसं काय होतं आपण ससेप्टिबिलिटी 1 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 इज इक्वल टू टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. सो ससेप्टिबिलिटी 1 किती आहे 2.4 इंटू 10⁻⁻5 अपॉन 2 किती आहे 3.6 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल टू T2 काढायचं आहे अपॉन T1 किती आहे 300 दिलेला आहे. हे डिग्री सेल्सिअस असतं तर केल्विनमध्ये घेतलं असतं. सो हे बघा आता हे कॅन्सल होणार, हा 300 इकडे येईल, मग हे सगळं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो T2 तुम्हाला याच्यावरून काढता येईल. सो T2 इज लाईक 200 केल्विनमध्येच येईल ना, का तर आपण T1 कशात घेतलाय बघा. सो जो आपण T1 घेतलेला असतो म्हणजे जो केल्विन असेल किंवा डिग्री सेल्सिअस असेल त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा T2 मिळतो बघा. समजलं का बघा, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. थोडासा पेन शाई संपलेली आहे बरोबर, पण दिसतंय का बघा व्यवस्थित, काही दिसत नसेल तर सांगा. चलो बघूया दुसरा सेम, व्यवस्थित लिहून घ्या, आन्सर सॉल्व्ह करा, हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून ठेवा. चला सेम अशाच टाईपचा एक बघूया. The susceptibility of magnesium at 200 Kelvin is 1.8 into 10⁻⁻5. सेम आत्ताच्यासारखं आहे की मॅग्नेशियमची 200 केल्विनची ससेप्टिबिलिटी म्हणतो मी, म्हणजे T1 200 केल्विन तेव्हाची ससेप्टिबिलिटी आहे किती आहे 1.8 10⁻⁻5. सिंपल, पहिली केस दिलेली आहे, कळलं. टेम्परेचर दिलेलं आहे तेव्हाची ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. ॲट वॉट टेम्परेचर T2 काढा, ॲट वॉट टेम्परेचर म्हणजे T2 क्वेश्चन मार्क, तेव्हा ससेप्टिबिलिटी काय दिली असेल बघा. ॲट वॉट टेम्परेचर विल द ससेप्टिबिलिटी डिक्रीज बाय 6 इंटू 10⁻⁻6. तर मी काय म्हटलं ससेप्टिबिलिटी आता कमी झाली किती ना 6 इंटू 10⁻⁻6 न, पहिली किती होती एवढी होती, आता त्याच्यामध्ये कमी कितीने झाली 6 इंटू 10⁻⁻6. तर सो इथं कन्फ्युजन काय होतं, डायरेक्ट आपण इथं लिहितो 6 इंटू 10⁻⁻6. सो हे लिहायचं नाही, याच्यामध्ये ती डिक्रीज बाय झाली ना म्हणजे मायनस करायची. सो आधीची किती आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 मायनस किती झाली 6 इंटू 10⁻⁻6. आता हे आधी सबट्रॅक्शन करा, सो दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ युअर सेकंड ससेप्टिबिलिटी. बघा मग हे माहीत आहे, हे माहीत आहे, हे माहीत झालं, तुम्हाला काय निघेल सेम मगाच्या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि T2 फाइंड करायचा. तर बघा आता याचं सबट्रॅक्शन करायचे, मी तुम्हाला हे कालच्या पण एका न्यूमेरिकलमध्ये सांगितलं होतं की सबट्रॅक्शन कशी करायची असते. तर 10⁻⁻5 आणि 10⁻⁻6 आहे, एकतर याची व्हॅल्यू -6 करा किंवा एकतर याची व्हॅल्यू -5 करा, कुठलंही तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता बघूया आपण हा जर पॉईंट शिफ्ट केला किंवा हा जर पॉईंट शिफ्ट केला, आपण याच्यामध्ये शिफ्ट करूया, हा जरा सोपा वाटतो. मी काय करतो पॉईंट इथं आहे ना, सो पॉईंट मी इकडे घेतो डावीकडं. सो डावीकडं म्हणजे काय होईल प्लस, डावीकडे प्लस असतं ना, सो एका घरानं म्हणजे +1ची ॲडजस्टमेंट म्हणजे इथे किती होईल 10⁻⁻5 तयार होईल बघा. सो 1.8 इंटू 10⁻⁻5 मायनस हे मी 0.6 तयार करतो आणि हे 10⁻⁻5 होईल. चालेल का, म्हणजे 6च्या ऐवजीच आपण किती लिहू शकतो
0.6 लिहू शकतो, पण 10ची पॉवर एकानं कमी झाली, सो -5 झाली. आता हे -5 हे पण -5 म्हणजे बेस सेम आहे ना. सो हे कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहणार 1.8 - 0.6 राहणार बघा. सो डिटेलमध्ये लिहितो वाटल्यास मी 1.8 - 0.6 राहणार आणि कॉमन किती घेतलं 10⁻⁻5. तर थोडक्यात हे 1.8 मधनं 0.6 मायनस करायचं आहे म्हणजे 18 मधनं 6 वजा केलं किती 12 येणार ना, म्हणजेच 1.2 येणार हे. सो 1.2 × 10⁻⁻5. सो दिस इज युअर सेकंड ससेप्टिबिलिटी, दिस इज युअर फर्स्ट ससेप्टिबिलिटी, दिस इज युअर फर्स्ट टेम्परेचर आणि यू हॅव टू फाइंड द सेकंड टेम्परेचर. बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 4 व्हॅल्यूपैकी 3 व्हॅल्यू दिल्या जातात आणि 3 व्हॅल्यूवरनं चौथी व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केली जाते. मग आपला फॉर्म्युला काय, ससेप्टिबिलिटी 1 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 इज इक्वल टू टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. मग ससेप्टिबिलिटी 1 किती आहे 1.8 × 10⁻⁻5 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 किती आहे 1.2 × 10⁻⁻5 इज इक्वल टू T2 काढायचं आहे तसंच ठेवा अपॉन T1 किती आहे 200 आहे. सो T2 काय येणार सांगा, हा 200 इकडे येणार, सो 200 ह्याला मल्टिप्लाय होणार ना. सो 200 × हे कॅन्सल होणार, फक्त तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. सो 200 गुणिले 1.8 भागिले 1.2 करायचं आहे तुम्ही. सो 200 × 1.8 अपॉन 1.8 हे फक्त तुम्हाला सॉल्व करावं लागेल आणि हे सॉल्व केल्यानंतर मग तुम्हाला आन्सर मिळेल दॅट T2 इज नथिंग बट 300 केल्विन. ससेप्टिबिलिटी डिक्रीज म्हटलं ना, कमी झाली ना, म्हणजे साहजिकच टेम्परेचर वाढलं पाहिजे. सो 200चं किती झालं 300 झालं. ओके, सो दिस इज व्हेरी बेसिक रिलेशन अँड व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन ऑफ द ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर. फक्त मी सांगितलेले 4 प्रकार लक्षात ठेवा, डिक्रीज्ड टू, इन्क्रीज टू, डिक्रीज बाय, इन्क्रीज बाय. 2 म्हटलं की आहे तीच व्हॅल्यू घ्यायची, डिक्रीज बाय म्हटलं की मात्र व्हॅल्यू मायनस करायची. तुम्ही कदाचित हे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकलाय का बघा, की रेजिस्टन्स इन द फर्स्ट गॅप, सेकंड गॅप, डिक्रीज बाय, डिक्रीज टू, इन्क्रीज बाय, इन्क्रीज टू असं झालं असेल बघा. सेम तसा टाईपमध्ये इथं येऊ शकतं, तेवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो समजलं असेल. सो आपण हे इथं बुकमधली अनसॉल्व जे आहेत ती सांगतायत, 1-2 अजून आहेत ते आपण घेऊया आणि जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपले शिल्लक राहिले ते या टॉपिकच्या आता सगळे आपण पुढच्या 2 लेक्चर्समध्ये ती डिस्कस करूया. ओके, सो हे समजलं असेल तुम्हाला, व्यवस्थित बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द मॅग्नेटिक मटेरियल. ओके, चला तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे काही मॅग्नेटिक मटेरियलचे MCQs घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी इमिडिएटली बाय कॉल, बाय मेसेज, बाय एनी टाईप ऑफ कम्युनिकेशन. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.